माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा आपण देशाच्या यशाबद्दल, देशवासियांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बोलणार आहोत. गेल्या काही आठवड्यांमध्ये क्रीडा, विज्ञान, संस्कृती असो, या सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक गौरवशाली घडामोडी घडल्या आहेत, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. अलीकडेच शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळातून पृथ्वीवर परतण्याबद्दल देशभरात मोठी चर्चा झाली. शुभांशु सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरल्याबरोबर लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रत्येकाच्या मनात आनंदाची लहर उसळली. संपूर्ण देशाचा ऊर अभिमानानं भरून आला. मला आठवतं, ऑगस्ट 2023 मध्ये चंद्रयान 3चं यशस्वी अवतरण झालं, तेव्हा देशात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. विज्ञानाविषयी, विशेषतः अंतराळ विज्ञानाविषयी मुलांमध्ये एक नवी जिज्ञासा जागृत झाली. आता लहान मुलं सुद्धा म्हणतात, आम्हीही अंतराळात जाऊ, आम्हीही चंद्रावर उतरू, आम्ही अंतराळ शास्त्रज्ञ होऊ. मित्रांनो, तुम्ही इन्स्पायर मानक या मोहिमेचं नाव नक्कीच ऐकलं असेल. ही मुलांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणारी मोहीम आहे. प्रत्येक शाळेतून 5 मुलं यासाठी निवडली जातात. प्रत्येक मूल एक नवा विचार, एक नवीन कल्पना घेऊन येतं. या उपक्रमात आतापर्यंत लाखो मुलं सहभागी झाली आहेत आणि चंद्रयान 3च्या यशानंतर ही संख्या दुप्पट झाली आहे. आपल्या देशात स्पेस स्टार्टअप्स, अंतराळ नवउद्योग देखील वेगाने वाढत आहेत. 5 वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रात 50 पेक्षाही कमी स्टार्टअप होते, पण आज त्यांची संख्या 200च्या पुढे गेली आहे. मित्रांनो, पुढील महिन्यात 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन आहे. तुम्ही तो कसा साजरा कराल? काही नवीन कल्पना आहेत का? मला नमो ॲपवर नक्की संदेश पाठवा. मित्रांनो, 21व्या शतकातील भारतात विज्ञान आज नव्या ऊर्जेसह पुढे वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकली आहेत. देवेश पंकज, संदीप कुची, देवदत्त प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी या चौघांनी भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. गणिताच्या क्षेत्रातही भारतानं आपली ओळख अधिक गाढ केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं आहे. मित्रांनो, पुढच्या महिन्यात मुंबईत खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड होणार आहे. यामध्ये 60हून जास्त देशांमधील विद्यार्थी सहभागी होतील. वैज्ञानिक सुद्धा या स्पर्धेसाठी येणार आहेत. हे आजवरचं सर्वात मोठं ऑलिम्पियाड ठरणार आहे. एका अर्थानं पाहिलं तर भारत आता ऑलिम्पिक आणि ऑलिम्पियाड या दोन्ही क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला ऊर अभिमानानं भरून येईल अशी आणखी एक आनंदाची बातमी युनेस्को कडून आली आहे. युनेस्कोनं मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्रदान केला आहे. यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रामध्ये असून 1 किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचं एक पान आहे. प्रत्येक दगड म्हणजे एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. साल्हेरचा किल्ला, जिथे मुघलांचा पराभव झाला. शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा असा किल्ला जो शत्रूसाठी अभेद्य ठरला. खांदेरीचा किल्ला,
समुद्राच्या मध्यभागी उभारलेला असामान्य किल्ला शत्रूने महाराजांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. प्रतापगड किल्ला, जिथे अफजल खानावर विजय मिळवला, त्या शौर्य गाथेची गाज आजही किल्ल्याच्या भिंतींमधून ऐकू येते. विजयदुर्ग, ज्यात गुप्त भुयारी मार्ग होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्रष्टेपणाचा पुरावा या किल्ल्यामध्ये मिळतो. मी काही वर्षांपूर्वी रायगडाला भेट दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी नतमस्तक झालो होतो. हा अनुभव आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. मित्रांनो, देशातल्या इतर भागांमध्येही असेच अद्वितीय किल्ले आहेत ज्यांनी आक्रमणांची झळ सोसली, प्रतिकूल हवामानाचा तडाखा सहन केला, पण कधीही स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. राजस्थानातील चित्तोडगड किल्ला, कुंभलगड किल्ला, रणथंभोर किल्ला, आमेर किल्ला, जैसलमेरचा किल्ला हे तर जगप्रसिद्ध आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा किल्ला देखील खूप मोठा आहे. चित्रदुर्ग किल्ल्याची भव्यता पाहून हा किल्ला त्या काळी कसा बांधला गेला असेल याविषयी तुमच्या मनातही नक्कीच कुतूहल निर्माण होईल. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बांदा इथे कालिंजर किल्ला आहे. गझनीच्या महमूदानं या किल्ल्यावर अनेक वेळा हल्ले केले, पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच आलं. बुंदेलखंड भागात असे अनेक किल्ले आहेत. ग्वाल्हेर, झाशी, दतिया, अजयगड, गढकुंडार, चंदेरी हे किल्ले फक्त विटा दगडांची बांधकामं नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. संस्कार आणि स्वाभिमान आजही या किल्ल्यांच्या टोलेजंग भिंतींमधून झळकतात. मी सर्व देशवासियांना विनंती करतो, या किल्ल्यांना भेट द्या, आपला इतिहास जाणून घ्या आणि अभिमानाची जाणीव अनुभवा. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही एक कल्पना करा. अगदी पहाटेची वेळ, बिहारमधील मुझफ्फरपूर शहर. दिवस आहे 11 ऑगस्ट 1908. प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक, प्रत्येक हालचाल त्यावेळी जणू थांबली होती. लोकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, पण अंतःकरणात ज्वाला धगधगत होती. लोकांनी त्या तुरुंगाला वेढा घातला होता जिथे फक्त 18 वर्षांचा एक तरुण इंग्रजांविरुद्ध देशप्रेम व्यक्त करण्याची किंमत चुकवत होता. तुरुंगाच्या आत इंग्रज अधिकारी एका तरुणाला फाशी देण्याची तयारी करत होते, पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता, तर होती अभिमानाची चमक. असा अभिमान जो देशासाठी मरायला सज्ज झालेल्यांच्या ठायी असतो. तो शूर, तो साहसी तरुण म्हणजे खुदिराम बोस. वयाच्या फक्त 18व्या वर्षी त्यांनी असं काही धैर्य दाखवलं की ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. तेव्हा वर्तमानपत्रांनीही लिहिलं होतं, खुदिराम बोस जेव्हा फाशीच्या दोरीकडे चालत गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अशाच असंख्य बलिदानांनंतर, शतकानुशतक चाललेल्या तपश्चर्येनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. देशाच्या या ध्येय वेड्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळीला आपल्या रक्ताचं शिंपण घातलं होतं. म्हणूनच तर मित्रांनो, ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना मानला जातो. 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी येते. याच महिन्यात 8 ऑगस्टला गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं. त्यानंतर 15 ऑगस्ट येतो, आपला स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. पण मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यासोबत देशाच्या फाळणीची वेदना देखील जोडलेली आहे. म्हणूनच आपण 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन अर्थात फाळणीच्या वेदनेचा स्मृती दिवस म्हणून पाळतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, 7 ऑगस्ट 1905 रोजी
आणखी एका क्रांतीची सुरुवात झाली होती. स्वदेशीच्या चळवळीनं स्थानिक उत्पादनं आणि विशेषतः हँडलूम हातमाग उद्योगाला एक नवी ऊर्जा दिली होती. याच स्मरणार्थ देश दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करतो. यावर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिनाची 10 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या खादीनं स्वातंत्र्य चळवळीला जशी एक नवी ताकद दिली, त्याचप्रमाणे आज देश विकसित भारत होण्यासाठी आगेकूच करत असताना वस्त्रोद्योग क्षेत्रही देशाची नवी ताकद बनत आहे. गेल्या 10 वर्षात देशाच्या वेगवेगळ्या भागातील या क्षेत्रात कार्यरत लाखो लोकांनी अनेक यशोगाथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्रातील पैठण गावातील कविता धवले आधी एका छोट्याशा खोलीत काम करत होत्या. न जागा होती ना कुठली सोय होती. सरकारकडून मदत मिळाली आणि आज त्यांची कला भरारी घेत आहे. त्या आता तिपटीनं जास्त कमाई करत आहेत आणि स्वतःच्या हातानं विणलेल्या पैठण्या विकत आहेत. ओदिशातील मयूरभंज इथेही अशीच यशोगाथा घडली आहे. इथे 650हून जास्त आदिवासी महिलांनी संथाळी साडीला पुनरुज्जीवित केला आहे. आता या महिला दर महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत. त्या फक्त कपडे तयार करत नाहीत, तर आपली नवी ओळख घडवत आहेत. बिहारच्या नालंदाचे नवीन कुमार यांची कामगिरीही प्रेरणादायी आहे. त्यांचं कुटुंब पिढ्यानुपिढ्या हा व्यवसाय करत आहे. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता त्यांच्या कुटुंबानं या क्षेत्रात आधुनिकतेचाही स्वीकार केला आहे. आता त्यांची मुलं हातमाग तंत्रज्ञानाचं शिक्षण घेत असून मोठ्या नामांकित कंपन्यांसाठी आपलं कौशल्य वापरत आहे. हा बदल फक्त एका कुटुंबापुरता नाही, तर आजूबाजूच्या अनेक कुटुंबांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करत आहे. मित्रांनो, टेक्सटाईल वस्त्रोद्योग हे भारताचं केवळ एक उद्योग क्षेत्र नाही, तर आपल्या सांस्कृतिक विविधतेचं प्रतीक आहे. आज वस्त्रोद्योग आणि वस्त्र बाजार झपाट्यानं वाढत आहे आणि या विकासातील सर्वात सुंदर बाब म्हणजे गावातील महिला, शहरातील डिझायनर्स, रचनाकार, अनुभवी विणकर आणि स्टार्टअप सुरू करणारी आपली तरुणाई हे सर्वजण मिळून हा उद्योग पुढे नेत आहेत. आज भारतात 3000हून जास्त वस्त्र नव उद्योग टेक्सटाईल स्टार्टअप्स सक्रिय आहेत. अनेक स्टार्टअप्सनी भारताची हातमाग ओळख जागतिक उंचीवर नेली आहे. मित्रांनो, 2047च्या विकसित भारताकडे जाणारा मार्ग स्वावलंबनातून जातो आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा आग्रह. भारतामध्ये तयार झालेल्या त्या बनवण्यासाठी भारतीयांनी घाम गाळलेल्या वस्तू खरेदी करायला हव्यात, विकायला हव्यात. हाच आपला संकल्प असला पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या विविधतेचं सर्वात सुंदर दर्शन आपल्याला आपल्या लोकगीतांमध्ये आणि परंपरांमध्ये होतं. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपलं भजन आणि आपलं कीर्तन. पण तुम्ही कधी ऐकलाय का की कीर्तनाच्या माध्यमातून जंगलातील आगीबाबत, वणव्याबाबत जनजागृती केली जाऊ शकते? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ओदिशाच्या क्योंझर जिल्ह्यात एक विलक्षण कार्य घडतंय. इथे राधाकृष्ण संकीर्तन मंडळी या नावाचं एक भजनी मंडळ आहे. हे मंडळ भक्तीसोबतच आज पर्यावरण संवर्धनाचाही मंत्र जपत आहे. या उपक्रमामागचा प्रेरणास्रोत आहेत प्रमिला प्रधानजी. जंगल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी पारंपरिक गीतांना नवे बोल, नवे संदेश यांची जोड दिली आहे. त्यांचं मंडळ गावोगावी जाऊन गाण्यांच्या माध्यमातून वणव्यांमुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरूक करत आहे. हे उदाहरण आपल्याला आठवण करून देतं की आपल्या लोकपरंपरा या भूतकाळात जमा झालेल्या गोष्टी नाहीत,
तर त्या आजही समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य बाळगतात। माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीय संस्कृतीचा एक मोठा आधार म्हणजे आपले सण, उत्सव आणि परंपरा आहेत। पण आपल्या संस्कृतीच्या जिवंतपणाचा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे आपला वर्तमान काळ आणि इतिहासाचं सातत्यानं दस्तऐवजीकरण करत राहणं। आपली खरी ताकद तो ज्ञानसाठा आहे, जो शतकानुशतकं आपण हस्तलिखितांच्या पांडुलिपीच्या रूपामध्ये जपून ठेवला आहे। या हस्तलिखितांमध्ये विज्ञान आहे, रोग निदानाच्या पद्धती आहेत, संगीत आहे, तत्वज्ञान आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानवजातीचं भविष्य उज्ज्वल करू शकणारी विचारसरणी आहे। मित्रांनो, अशा या विलक्षण ज्ञान संपदेला आणि या अमूल्य वारशाला जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आपल्या देशात प्रत्येक कालखंडात असे काही थोर लोक झाले ज्यांनी हेच कार्य आपलं जीवन साधन बनवलं आहे। अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं नाव आहे मणी मारन जी। ते तामिळनाडूमधील तंजावर येथील आहेत। त्यांना वाटलं की जर आजची पिढी तामिळ पांडुलिपी वाचायला शिकली नाही तर भविष्यात हा अनमोल वारसा हरवून बसेल। म्हणूनच त्यांनी संध्याकाळी वर्ग सुरू केले। इथे विद्यार्थी, नोकरी करणारी तरुणाई, संशोधक सगळे येऊन शिकू लागले। मणी मारनजी यांनी लोकांना तामिळ सुडियाल म्हणजेच ताळपत्रीवरील पांडुलिपी कशी वाचायची आणि समजून घ्यायची याची पद्धत शिकवली। आज अशा अनेक प्रयत्नांमुळे खूपसे विद्यार्थी ही विद्या शिकून त्यामध्ये पारंगत झाले आहेत। काही विद्यार्थ्यांनी तर या पांडुलिप्यांच्या आधारे पारंपरिक औषध पद्धतींवर संशोधन सुरू केलं आहे। मित्रांनो, विचार करा, असा प्रयत्न जर देशभर झाला तर आपलं प्राचीन ज्ञान फक्त भिंतींमध्ये बंदिस्त राहणार नाही, तर ते नव्या पिढीच्या जाणीवांचा भाग बनेल। याच विचारातून प्रेरणा घेऊन भारत सरकारनं या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये एक ऐतिहासिक उपक्रम जाहीर केला आहे, ज्ञान भारतम मिशन। या मोहिमेअंतर्गत प्राचीन पांडुलिपींचं डिजिटलीकरण केलं जाणार आहे। नंतर एक राष्ट्रीय डिजिटल संग्रह तयार केला जाईल, जिथे जगभरातील विद्यार्थी आणि संशोधक भारताच्या ज्ञानप्राप्तीचा लाभ घेऊ शकतील। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही अशा कोणत्याही उपक्रमांशी जोडलेले असाल किंवा जोडू इच्छित असाल तर मायगोव किंवा संस्कृती मंत्रालयाशी नक्की संपर्क साधा, कारण या फक्त पांडुलिपी नाहीत तर त्या भारताच्या आत्म्याचे असे पाठ आहेत जे आपल्याला पुढील पिढ्यांना शिकवायचे आहेत। माझ्या प्रिय देशवासियांनो, जर तुम्हाला विचारलं की तुमच्या आजूबाजूला किती प्रकारचे पक्षी किंवा चिमण्या आहेत तर तुम्ही काय सांगाल? कदाचित तुम्हीच म्हणाल, रोज मला 5-6 पक्षी किंवा चिमण्या दिसतात। काही ओळखीच्या असतात तर काही अनोळखी। पण आपल्या भोवती नेमक्या कोणत्या प्रजातींचे पक्षी राहतात हे जाणून घेणं खूप रंजक असतं। अलीकडेच असाच एक अप्रतिम प्रयत्न झाला आहे। स्थळ आहे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। तसं तर हे उद्यान आपल्या गेंड्यांसाठी, रायनोंसाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळी चर्चेचा विषय ठरले आहेत येथील गवताळ मैदान आणि त्यात राहणारे चिमण्या किंवा चिमण्यांसारखे छोटे पक्षी। इथे प्रथमच गवताळ भागातील पक्षी गणना झाली आहे। तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या पक्षी गणनेमुळे 40हून जास्त पक्ष्यांच्या प्रजातींची ओळख पटली आहे। यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे। तुम्ही विचार करत असाल, इतक्या पक्ष्यांची ओळख कशी काय पटली? यामध्ये तंत्रज्ञानानं कमाल केली आहे। गणना करणाऱ्या चमूनं आवाज ध्वनिमुद्रित करणारी उपकरणं बसवली।
नंतर त्या आवाजांचं संगणकाद्वारे विश्लेषण केलं, कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा उपयोग केला, फक्त आवाजांवरूनच पक्ष्यांची ओळख पटली, तेही त्यांना अजिबात त्रास न देता. विचार करा, तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता जेव्हा एकत्र येतात तेव्हा निसर्ग समजून घेणं किती सोपं आणि सखोल होतं. आपल्याला अशा प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायला हवं, जेणेकरून आपण आपली जैवविविधता ओळखू शकू आणि पुढील पिढीला देखील तिच्याशी जोडू शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी जिथे अंधार सगळ्यात जास्त गडद मुरलेला असतो तिथूनच सगळ्यात मोठा प्रकाश उजाडतो. याचं एक उदाहरण म्हणजे झारखंडमधील गुमला जिल्हा. कधी काळी हा भाग माओवादी हिंसाचारासाठी ओळखला जात असे. बासिया ब्लॉक मधली गावं उजाड होत होती, लोक भीतीच्या छायेत जगत होते, रोजगाराची कुठलीच शक्यता दिसत नव्हती, जमिनी ओसाड पडल्या होत्या आणि तरुण मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत होते. पण मग बदलाची एकदम शांत आणि संयमी सुरुवात झाली. ओमप्रकाश साहू नावाच्या एका तरुणानं हिंसेचा मार्ग सोडून दिला. त्यांनी मत्स्यपालन सुरू केलं आणि आपल्या इतर अनेक सोबत्यांनाही यासाठी प्रेरित केलं. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम असा झाला, जे पूर्वी बंदूक हातात धरायचे ते आता मासेमारीचं जाळं हातात घेत आहेत. मित्रांनो, ओमप्रकाश साहू यांची सुरुवात काही सोपी नव्हती. विरोध झाला, धमक्या मिळाल्या, पण त्यांचं मनोबल कधीच ढासळलं नाही. जेव्हा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आली तेव्हा त्यांना नवं बळ मिळालं, सरकारकडून प्रशिक्षण मिळालं, तलाव बांधण्यासाठी मदत मिळाली आणि पाहता पाहता गुमला इथे मत्स्य क्रांतीची सुरुवात झाली. आज बासिया ब्लॉक मधील 150हून जास्त कुटुंब मत्स्यपालनाशी जोडली गेली आहेत. अनेक जण असे आहेत जे कधी काळी नक्षली संघटनांमध्ये होते, पण आता ते गावातच सन्मानानं जीवन जगत आहेत आणि इतरांनाही रोजगार देत आहेत. गुमलाची ही प्रवास कथा आपल्याला शिकवते, जर मार्ग योग्य असेल आणि मनात आत्मविश्वास असेल तर अत्यंत कठीण परिस्थितीतही विकासाचा दीप प्रज्वलित होऊ शकतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला हे माहित आहे की ऑलिम्पिक नंतर सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती असते? याचं उत्तर आहे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स. ही अशी क्रीडा स्पर्धा आहे ज्यात जगभरातील पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे सदस्य आणि सुरक्षा क्षेत्राशी संबंधित लोक भाग घेतात. यंदा ही स्पर्धा अमेरिकेत झाली आणि भारतानं इतिहास रचला. भारतानं जवळपास 600 पदकं जिंकली. 71 देशांमध्ये आपण पहिल्या 3 आलो. देशासाठी दिवस रात्र सज्ज असलेल्या त्या गणवेशधारकांची मेहनत फळली आहे. आपल्या या मित्रांनी आता खेळाच्या मैदानावरही झेंडा उंचावला आहे. मी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक चमूचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हाला हे जाणून घेणंही रंजक ठरेल की 2029 मध्ये ही क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. जगभरातले खेळाडू आपल्या देशात येतील. आपण त्यांना भारताची आतिथ्यशीलता दाखवू आणि आपल्या क्रीडा संस्कृतीचा त्यांना परिचय करून देऊ. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये मला अनेक तरुण खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे संदेश मिळाले आहेत. या संदेशांमध्ये खेलो भारत धोरण 2025चं खूप कौतुक केलं गेलं आहे. या धोरणाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, भारताला एक क्रीडा महासत्ता बनवणं. गावं, गरीब आणि मुली या धोरणाच्या मुख्य प्राधान्य क्रमात आहेत. आता शाळा आणि महाविद्यालय
खेळाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवतील. खेळाशी संबंधित नव उद्योगांना, मग ते क्रीडा व्यवस्थापन असो किंवा क्रीडा साहित्य उत्पादनाशी संबंधित असोत, सर्व प्रकारे मदत केली जाईल. विचार करा, जेव्हा आपल्या देशातील तरुणाई स्वतः बनवलेल्या रॅकेट, बॅट आणि चेंडूंसह खेळेल, तेव्हा आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला किती मोठं बळ मिळेल. मित्रांनो, खेळ खिलाडू वृत्ती निर्माण करतात. हे तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि सशक्त भारताच्या निर्मितीचं साधन आहेत. म्हणूनच खूप खेळा, खूप बहरा. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना कधी कधी कोणतंही काम अशक्यच वाटतं. मनात येतं, हे होऊ शकेल का? पण जेव्हा देश एकाच विचारानं एकत्र येतो, तेव्हा अशक्यही शक्य होतं. स्वच्छ भारत मिशन ही मोहीम याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. लवकरच या मोहिमेला 11 वर्ष पूर्ण होतील, पण तिची ताकद आणि गरज आजही तितकीच आहे. या 11 वर्षात स्वच्छ भारत मिशन एक लोक चळवळ बनली आहे. लोक या चळवळीला आपलं कर्तव्य मानतात आणि हाच तर खरा लोकसहभाग आहे. मित्रांनो, दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणानं या भावनेला आणखी बळ दिलं आहे. यंदा देशातील 4500हून जास्त शहरं आणि गावं यामध्ये सहभागी झाली. 15 कोटींपेक्षा जास्त लोकांनी यामध्ये भाग घेतला. ही काही साधीसुधी छोटी संख्या नाही. हा स्वच्छ भारताचा आवाज आहे. मित्रांनो, स्वच्छतेसंदर्भात आपली गरज आणि वातावरण लक्षात घेऊन आपली शहरं आणि गावं विविध पद्धतीनं काम करत आहेत. आणि या उपक्रमांचा प्रभाव फक्त त्या शहरांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण देश हा मार्ग अवलंबत आहे. उत्तराखंडमधील कीर्तीनगर इथले लोक पर्वतीय भागात कचरा व्यवस्थापनाचं नवं उदाहरण निर्माण करत आहेत. अशाच प्रकारे मंगळुरूमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं सेंद्रिय कचरा व्यवस्थापन केलं जात आहे. अरुणाचल प्रदेशात रोईंग नावाचं एक छोटंसं शहर आहे. कधी काळी इथे लोकांच्या आरोग्यासमोर कचरा व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान होतं. इथल्या लोकांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. ग्रीन रोईंग उपक्रम सुरू झाला आणि नंतर पुनर्प्रक्रिया केलेल्या कचऱ्यापासून एक सुंदर उद्यान तयार केलं गेलं. असंच कराड, विजयवाडा इथे जल व्यवस्थापनाची अनेक नवी उदाहरणं घडली आहेत. अहमदाबादमधील नदीकाठच्या परिसरातील स्वच्छतेनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मित्रांनो, भोपाळमध्ये सकारात्मक सोच अर्थात सकारात्मक विचार नावाचा एक कार्यगट आहे. या कार्यगटामध्ये 200 महिला आहेत. या महिला फक्त स्वच्छता करत नाहीत, तर लोकांची विचारसरणीही बदलतात. शहरातल्या 17 उद्यानांची सफाई एकत्रितपणे करणं, कापडी पिशव्या वाटणं, त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक संदेश दिला जातो. अशा प्रयत्नांमुळेच भोपाळ शहर देखील आता स्वच्छ सर्वेक्षणात बरंच पुढे आलं आहे. लखनौच्या गोमती नदी कार्यगटाचा उल्लेखही महत्त्वाचा आहे. गेली 10 वर्ष दर रविवारी न थकता न थांबता या कार्यगटाचे सदस्य स्वच्छतेच्या कामात मग्न आहेत. छत्तीसगडच्या बिल्हा या गावाचं उदाहरण देखील खूप सुंदर आहे. इथे महिलांना कचरा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यांनी सर्वांनी मिळून शहराचं रूपच बदलून टाकलं. गोव्याच्या पणजी शहराचं उदाहरणही प्रेरणादायी आहे. तिथे कचऱ्याचं 16 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं आणि त्या प्रक्रियेचं नेतृत्व सुद्धा महिलाच करत आहेत. पणजीला तर राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला आहे. मित्रांनो, स्वच्छता ही फक्त एक वेळची एक दिवस केली जाणारी गोष्ट नाही. आपण वर्षातील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ, तेव्हाच देश खरोखर स्वच्छ राहील. मित्रांनो, श्रावणातल्या सरींमध्ये भिजत
देश पुन्हा एकदा सणांच्या आनंदामध्ये न्हावून निघणार आहे। आज हरियाली तृतीया आहे, मग नागपंचमी आहे, नंतर नारळी पौर्णिमा, त्यानंतर आपल्या खट्याळ कान्ह्याचा जन्मोत्सव, जन्माष्टमी। हे सर्व सण इथे आपल्या भावनांशी निगडीत आहेत। तसंच ते आपल्याला निसर्गाशी नातं आणि निसर्गाचं संतुलन साधण्याचा संदेशही देतात। या पवित्र सणांच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। माझ्या प्रिय मित्रांनो, आपले विचार आणि अनुभव सांगत रहा। पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू। देशवासियांच्या काही नवीन कामगिऱ्या आणि प्रेरणा घेऊन। स्वतःची काळजी घ्या। खूप खूप आभार।